छान मस्त आपले आळूच्या पानाचे भजे हे कुरकुरीत झाले. आता मी काढून घेते ते. पूर्ण तेल असं निथळू द्यायचं त्याचं. पावसाळा चालू झाला म्हणजे आपल्याला गरमागरम भजे खाण्याची इच्छा होती. आज मी इथे आळूच्या पानाचे भजे बनवलेले आहे. तर ते कशा पद्धतीने बनवलेले आहे पुढील रेसिपीमध्ये तुम्ही पूर्ण बघा. नमस्कार मंडळी, कमल आहेर किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. खूप छान खायला चवदार व टेस्टी असे आळूच्या पानाचे भजे ची रेसिपी आपण सुरू करूया. आज आपल्याला आळूच्या पानाचे भजे करायचे. पावसाची चावल लागली, गरमागरम भजे ते हे खाल्लेच पाहिजे. त्याच्यासाठी इथे आळूचे पानं घेतले मी. आळूच्या पानामध्ये टाकायचे आपल्याला कोथिंबीर, लसूण, जिरे व हिरवी मिरची. पण हे कशा पद्धतीने वाटून टाकायचे. चला मग आता पुढील प्रोसेस काय मी ते सर्व तुम्हाला सांगते. तर आता ते आपल्याला आळूच्या पानाचे हे देठ काढून टाकायचे. देठ काढून टाकायचे म्हणजे मग आपल्याला आळूचे पानं हे स्वच्छ धुता येते. देठाची पण पातळ भाजी होती बरं का, खूप छान लागते ती पण. हरभऱ्याची डाळ वगैरे टाकून आता मी असेच मला पाहिजे तेवढे पानं घेते मी आपल्याला भजे बनवण्यासाठी. जर निघाले ते आळूच्या पानाच्या शिरा पण आपण काढून घ्यायच्या निघाले असतात. पण हे छोटे पानं घेतलेली मी, कवळे पानं आहे असे. काही काहींचे बघा अशा शिरा निघून जातात त्या अशा पद्धतीने. पण हे खूप कवळे देते. आपल्याला भाजी करायला हे पूर्ण असे सोलून घ्यावं लागतात. छान अशी भाजी लागते, ती पण मी रेसिपी टाकेल. आता सर्व पानांचे असेच मी देठ काढून घेते बघा. त्या पानांचे असे देठ काढून स्वच्छ असे धुवून घेतलेले. आमच्याकडे खूप मस्त छान असा पाऊस झाला, त्याच्यामुळे त्याची धूळ माती तर धुतल्याच गेली, पण पुन्हा आम्ही त्याला धुवून घेतलेले. आता आपण हे पानं थोड्या वेळ बाजूला ठेवू. त्याच्यासाठी आपण जी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण घेतलेलं आहे तो वाटून घेऊ. पाट्यावर वाटून घेणार आहे. तर पाटा मी स्वच्छ धुवून घेतला. हिरवी मिरची टाकून घेतली. त्याच्यानंतर आपण 7-8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या पण टाकून घेतल्या. कोथिंबीर टाकून घेतली. 1 चमच एवढे जिरे घेतलेले. सर्व आपल्याला एकत्र असं वाटून घ्यायचं. थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकलं. छान असं मस्त असं बारीक वाटून घेतलं. पाट्यावर का वाटून घेतलं? पाट्यावर मिक्सर मध्ये पण बारीक करता येऊ शकतं, पण पाट्यावर वाटलेले म्हणजे खूप छान चव देतात. त्याच्यामुळे मी हे पाट्यावर वाटून घेतलं. थोडस नॉर्मल आपल्याला पाणी धुवून घ्यायचंय. त्याच प्लेट मध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं. चला मग आता भज्याचं पीठ काढून घेऊ आपण. इथे एक पसरटाचं भांडं घेतलं. पीठ व्यवस्थित आपल्याला कालवता येईल. छोटी चाळण घेतली आहे. सम्राट बेसन पीठ घेतलंय मी. आता ते थोडं थोडं घेऊन आपल्याला चाळून घ्यायचंय. म्हणजे त्याच्यामध्ये असे गोळे असताना गठोळ्या झालेल्या तर त्या मुडून जातात लगेच. म्हणजे पीठ आपल्याला व्यवस्थित हे कालवता येतं. अंदाजानुसार आता मी पीठ घेते. जवळजवळ 1 वाटी भरून एवढं मी पीठ घेते. छान बघा असं मस्त आपलं पीठ हे चाळल्या जातं. आणि डाळीच्या पिठाच्या अशा गठोळ्या झालेल्या असताना तर ते चाळणीतच राहतात. मग सर्व पीठ इथे बघा चाळून घेतलंय मी. पिठामध्ये सर्वप्रथम मी आधी चवीनुसार एवढं असं मीठ टाकून घेते. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला ओवा. थोड्याशा अशा ओवा टाकून घेते मी. म्हणजे हिंदीत त्याला अजवाईन म्हणतात. त्याच्यानंतर आपण खायचा सोडा तो असं चिमूटभर असं टाकून घेते मी. त्याच्यानंतर हिरवी मिरची, लसूण, जिरे व कोथिंबीर ते आपण जे वाटून घेतलेले आहे ते आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेणार. तर त्याच प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेते. ते मिसळून ते पाणी मी त्याच्यामध्येच टाकून घेते. आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित असं कालवून घ्यायचं. पीठ व्यवस्थित कालून घेतलेले आहे. आपलं पीठ आता थोड्या वेळ भिजू देऊ. आपण तेल पण तापायला ठेवलंय. गॅस कमी करून ठेवला. आता आपण आळूचे पानं कापून घेते. आधी असं कापून घ्यायचे म्हणजे बारीक बारीक असे भाग होतील आपल्याला.
हे बघा, हे असे 3 भाग करून घेतले मी व्यवस्थित असं, आणि पुन्हा ते एकावर एक ठेवायचे. अशा पद्धतीने असे बारीक कट करून घ्यायचे ते आपल्याला. असे बारीक करून घ्यायचे. खूप खायला टेस्टी व चवदार लागतात आळूच्या पानाचे भजे. आता हे कापून झाले. आपण जे पीठ कालवलं त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. कालवलेल्या पिठामध्ये आळूचे पानं कापलेले आपण टाकून घेते. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. आता आपण भजे काढायला सुरुवात करू. छान तापलंय, थोडं टाकून बघितलं मी. आता गॅस कमी करून ठेवायचा, म्हणजे मग आपले भजे व्यवस्थित असे आतून पण असे कुरकुरीत होतील. नाही तर जोरात गॅस ठेवला ना तर बाहेरून असे खूप लाल लाल होतील आणि ते आतमध्ये कच्चेच राहतील. आता आपण भजे बघा छान मस्त असे झाले. आता ते पलटी करून घेताना म्हणजे दोन्ही बाजू व्यवस्थित असे तळल्या जातील व्यवस्थित. छान मस्त आपले आळूच्या पानाचे भजे हे कुरकुरीत झाले. आता मी काढून घेते ते. पूर्ण तेल असं निथळू द्यायचं त्याचं, आणि मग आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. आता तुम्ही आवाज बघू शकता. बघितला ना आवाज, किती छान असे कुरकुरीत झाले आपले आळूच्या पानाचे भजे. पावसाळा चालू झाला म्हणजे गरमागरम हे भजे व चहा. आता इथे सर्व भजे मी याच पद्धतीने काढून घेते. मस्त छान असे आपले भजे इथे तयार झाले. त्या पद्धतीने तुम्ही पण करून बघा. गरमागरम भजे, चहा किंवा आपले शेजवान चटणी बरोबर किंवा ग्रीन चटणी बरोबर. छान मस्त यावर्षी नवीन पकोडे ची रेसिपी तुम्ही बनवा व पावसाचा आनंद घ्या. माझी रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. आता 1 ते 1.5 तास मी वाळून घेते. त्याच्यानंतर मी दळून आणते. पुढील प्रोसेस तुम्हाला दाखवते.